या टाईपचं स्ट्रक्चर तुम्ही काही मेसेंजर ॲपमध्ये बघितलं असेल. याला म्हणतात लिस्ट व्ह्यू. आणि या लिस्ट व्ह्यूमध्ये एवढा जो पॅटर्न असतो तो सगळीकडे रिपीट झालेला दिसेल तुम्हाला. हा जो काही पॅटर्न आहे याला म्हणतात लिस्ट स्टाईल. किचनमध्ये किंवा बाथरूममध्ये जे टाईल्स असतात त्यांच्यावरती एक पॅटर्न असतो, तोच पॅटर्न सगळीकडे रिपीट झालेला असतो. त्याला आपण टाईल म्हणतो ना. ती टाईल सगळीकडे पुन्हा पुन्हा रिप्लिकेट झालेली असते. त्या पद्धतीने ही लिस्टची टाईल आहे. ही टाईल सगळीकडे रिपीट झालेली असते, फक्त व्हॅल्यूज आतमधल्या चेंज होतात. इथे जो काही प्रोफाईल पिक्चर असणार तर तोच इथे असणार का? नाही, वेगळा असू शकतो, इथे वेगळा असू शकतो, इथे वेगळा असू शकतो. त्याचप्रमाणे इथे जे काही टायटल असणार, इथे सबटायटल असणार, हे सगळीकडे वेगवेगळं असू शकतं. त्यानंतर उजव्या बाजूच्या पोर्शनला वेगवेगळी विजेटसुद्धा असू शकतात. मग इथे याचे महत्त्वाचे 4 भाग पडतात. लेफ्ट साईडचा जो पार्ट आहे याला म्हणतात लीडिंग. राईट साईडचा जो पार्ट आहे याला म्हणतात ट्रेलिंग. जो हा वाला पार्ट आहे जिथे आपण मेन टेक्स्ट दाखवतो त्याला म्हणतात टायटल, आणि जिथे आपण सब टेक्स्ट दाखवतो त्याला म्हणतात सबटायटल. ओके, हे महत्त्वाचे 4 पार्ट आहेत. तर आता जास्त वेळ न घालवता आपण लिस्ट व्ह्यू इम्प्लिमेंट करून बघूया. तर हा जो कोड आहे हा ऑलरेडी मी तुम्हाला एक्सप्लेन केलेला आहे. मग इथे बॉडीमध्ये आपण नॉर्मल टेक्स्ट डिस्प्ले करतो, याच्याऐवजी मी आता लिस्ट व्ह्यू वापरणार. परंतु या लिस्ट व्ह्यूमध्ये मला दाखवायचं काय आहे, तर फॉर एक्झाम्पल समजा मला इथे एम्प्लॉईची लिस्ट दाखवायची आहे. हा जो लिडिंगवाला पार्ट आहे, सर्कल आहे, त्या ठिकाणी एम्प्लॉईचा प्रोफाईल पिक्चर. त्यानंतर राईट साईडवाला पार्ट आहे ट्रेलिंग, त्या ठिकाणी एम्प्लॉईची सॅलरी. त्यानंतर इथे जो टायटलवाला पार्ट आहे इथे एम्प्लॉईचं नाव, आणि सबटायटलवाला पार्ट आहे त्या ठिकाणी एम्प्लॉईचं डेजिग्नेशन डिस्प्ले करायचं आहे समजा. तर त्यासाठी मला काय करावं लागेल, एक एम्प्लॉईची लिस्ट बनवावी लागेल. आपण जनरली काय करतो, जी लिस्ट बनवतो ती एखाद्या स्ट्रिंगची बनवतो, इंटिजरची बनवतो. फॉर एक्झाम्पल इथे दाखवतो, हा जो काही तुमचा पेज आहे त्या पेजचं कर्ली ब्रॅकेट, म्हणजे ह्या क्लासचं कर्ली ब्रॅकेट जिथे सुरू होतं आहे त्याच्या खाली समजा मी इथे एक लिस्ट बनवली, लिस्ट ऑफ स्ट्रिंग. ह्याला आपण काहीतरी हे देऊया, व्हेरिएबलला नाव, लिस्ट नेम असं नाव दिलं समजा. तर याच्यामध्ये आपण अशी नावांची यादी बनवू शकतो. बाबूराव, त्यानंतर गोविंद, त्यानंतर वेदांत, अशा. हे जर नंबर्स असले, इंटिजर्स असले तर इथे मला इंटिजर पास करावे लागतील. कळलं? या पद्धतीने. ओके, कळलं? असंच सेम इतर डेटा टाईपसाठी इथे आपण डेटा टाईप लिहितो. या लिस्टमध्ये जे काही कंपोनंट्स असणार किंवा जे काही एलिमेंट्स असणार, या लिस्टमध्ये जे काही एलिमेंट्स असणार, जे काही आयटम्स असणार, त्यांचा डेटा टाईप आपण इथे लिहितो. तर मला काय पाहिजे, इथे 1 2 3 4 स्टोअर करायचे आहेत का, फक्त एम्प्लॉईची नावं स्टोअर करायचं आहेत का? नाही, तर संपूर्ण एम्प्लॉईचं ऑब्जेक्ट स्टोअर करायचं आहे. त्या एका ऑब्जेक्टमध्ये एम्प्लॉईचं नाव, त्याचा प्रोफाईल पिक्चरचा पाथ, त्यानंतर त्याची सॅलरी, त्यानंतर त्याचे डेजिग्नेशन इत्यादी गोष्टी असणार. अनेक गोष्टी असू शकतात. आपण एवढीच ॲट्रिब्यूट्स सध्या कन्सिडर करूया. मग त्याच्यासाठी मी इकडे एक क्लास बनवतो. हे जे काही तुमचे पहिले जे बनवलेले क्लास आहेत ते क्लास जिकडे संपतात तिकडे तुम्ही तो क्लास बनवला तरी चालतो. मग हा जो क्लास आहे याचं कर्ली ब्रॅकेट इथे सुरू झालं होतं, इथे संपतो आहे. मग मी इथे तो क्लास बनवतो एम्प्लॉई, आणि या क्लासमध्ये मी काही ॲट्रिब्यूट्स घेतो. एक म्हणजे एम्प्लॉईच्या प्रोफाईल पिक्चरसाठी, दुसरं म्हणजे एम्प्लॉईच्या नावासाठी, तिसरं म्हणजे एम्प्लॉईचं डेजिग्नेशनसाठी, आणि चौथं एम्प्लॉईची सॅलरी. त्यानंतर इथे अल्ट इन्सर्ट हा शॉर्टकट दाबून किंवा राईट क्लिक करून जनरेट या ऑप्शनवर गेल्यानंतर इथे एक पॉपअप बॉक्स दिसतो ज्यामधून आपण कन्स्ट्रक्टर क्रिएट करू शकतो. कन्स्ट्रक्टर म्हणजे काय, तर कन्स्ट्रक्टर इज अ फंक्शन हॅविंग सेम नेम ॲज दॅट ऑफ अ क्लास नेम. कन्स्ट्रक्टर म्हणजे असं एक फंक्शन असतं ज्याचं नाव सेम ॲज अ क्लास नेम असतं. त्याला काही रिटर्न टाईप नसतो, व्हाईडसुद्धा नसतो. आणि हा कन्स्ट्रक्टर नावाचं हे जे काही फंक्शन आहे ते कधी कॉल होतं, जेव्हा तुम्ही त्या पर्टिक्युलर क्लासचा ऑब्जेक्ट बनवता तेव्हा ते कॉल होतं. मग त्या
कन्स्ट्रक्टरमध्ये कोणकोणत्या प्रॉपर्टीज मला पाहिजे, ते या सगळ्या प्रॉपर्टीज पाहिजेत. सगळ्या सिलेक्ट केल्या आणि ओके करतो. मी इथे कन्स्ट्रक्टर बनला. कन्स्ट्रक्टर इज अ फंक्शन हॅव्हिंग सेम नेम ॲज दॅट ऑफ अ क्लास नेम which has no any return type and which is invoked when your class is instantiated, where instantiation of a class is nothing but making an object of a class. तर इथे हा जो काय आपण क्लास बनवला तो याच पेजमध्ये बनवला पाहिजे अशी काही सक्ती नाही. इथे या लिप फोल्डरमध्ये तुम्ही दुसरी एखादी डार्ट फाईल बनवून त्याच्यामध्ये सुद्धा हा क्लास तुम्ही बनवू शकता. हा कोड छोटासा आहे म्हणून मी इथेच बनवला. तर झालं, आपण इथे एक क्लास बनवला. क्लास इज नथिंग बट युजर डिफाईन्ड डेटा टाईप, ही सुद्धा क्लासची एक डेफिनेशन आहे. मग आता हा इंट स्ट्रिंग हे जे काही डेटा टाईप होते ते प्री डिफाईन्ड होते. आता आपण युजर डिफाईन्ड डेटा टाईप बनवला एम्प्लॉई, बरोबर. इथे तोच इथे वापरला जातो आहे. आणि आता 1 2 3 4 5 किंवा पर्टिक्युलर नावं स्टोअर करण्याऐवजी आपण संपूर्ण एम्प्लॉईचे ऑब्जेक्ट्स स्टोअर करणार. त्याच्यातलं पहिलं ऑब्जेक्ट बनवूया इथे एम्प्लॉई क्लास. मग त्याच्यामध्ये इथे मला पिक्चर डिस्प्ले करायचे आहेत. मग पिक्चर कसे डिस्प्ले करायचे हे तुम्हाला पुढे दाखवणार मी. आधी इथे बाकीच्या गोष्टी करूया. नाव त्याचं मला डिस्प्ले करायचं आहे. नाव इथे लिहूया बाबूराव परब. त्याचं डिजिग्नेशन ओनर आणि त्याची सॅलरी. ओके, असंच मी काय करणार, आणखी काही एम्प्लॉईज ॲड करणार. झालं. आता ही जी लिस्ट आहे ती मला डिस्प्ले करायची आहे त्या लिस्ट व्ह्यूमध्ये. त्यासाठी इथे बॉडीमध्ये मी नुसतं हे टेक्स्ट डिस्प्ले केलं होतं, त्याच्याऐवजी मी आता काय घेणार, टेक्स्ट विजेटऐवजी लिस्ट व्ह्यू हे विजेट घेणार. आणि त्याच्यामध्ये हे कन्स्ट्रक्टर आहेत, एक बिल्डर आणि सेपरेटेड. त्याच्यातला मी बिल्डर हा कन्स्ट्रक्टर वापरणार. सेपरेटेड तुम्हाला नंतर वापरून दाखवतो. मग इथे आयटम बिल्डर ही एक प्रॉपर्टी आली बाय डिफॉल्ट. ह्याच्यामध्ये आणखी एक प्रॉपर्टी असते जी आली नाही. ती प्रॉपर्टी म्हणजे काय, आयटम काउंट. आयटम काउंट, ओके. आयटम काउंट आणि हा आयटम बिल्डर अशा या 2 प्रॉपर्टीज असतात. मग आयटम काउंट म्हणजे काय, या लिस्टमध्ये किती टाईल्स असणार. जी लिस्ट आहे, ही जी लिस्ट व्ह्यू आहे याच्यामध्ये अशा किती टाईल्स असणार. किती टाईल्स असणार, तर या लिस्टची जेवढी साईज आहे, म्हणजे जे या लिस्टमध्ये जेवढे एलिमेंट्स आहेत, जेवढे आयटम्स आहेत तेवढी त्याची साईज असणार, तेवढा त्याचा काउंट असणार. मग तो आपल्याला कसा मिळू शकतो, तर त्या लिस्टला आपण इथे नाव काय दिलं आहे, लिस्ट नेम दिलं आहे का की काय दिलं आहे. तर इथे आपण समजा लिस्ट EMP म्हणजे लिस्ट ऑफ एम्प्लॉई असं जर आपण दिलं तर इथे सुद्धा तुम्हाला काय करावं लागेल, लिस्ट EMP डॉट लेंथ प्रॉपर्टी. लेंथ प्रॉपर्टी काय रिटर्न करते, नंबर ऑफ एलिमेंट्स विद इन दॅट पर्टिक्युलर लिस्ट. ओके, आयटम काउंट दिला. त्यानंतर हा महत्त्वाचा पार्ट आहे आयटम बिल्डर. आता इथे मी काही लिहित नाही, फक्त कंट्रोल स्पेस मारतो. कंट्रोल स्पेस, कंट्रोल दाबून धरला आणि स्पेस बटन दाबलं तर इथे 2 ऑप्शन दिसत आहेत. कॉन्टेक्स्ट कॉमा इंडेक्स पुढे कर्ली ब्रॅकेट, कॉन्टेक्स्ट कॉमा इंडेक्स पुढे ॲरो फंक्शन. हे ॲरो फंक्शन कधी वापरायचं, जर तुमचा जो कोड आहे तो 1 लाईनचा कोड असेल. तर मल्टिपल लाईनचा जर कोड असेल तर तुम्हाला हे कर्ली ब्रॅकेटवाला ऑप्शन निवडावा लागेल. मग मी हा कर्ली ब्रॅकेटवाला ऑप्शन निवडतो. झालं. हा जो आयटम बिल्डर आहे, मग याच्यामध्ये हा आयटम बिल्डर काय रिप्रेझेंट करतो, ह्याच्यातला ह्या लिस्टचा जो एक आयटम आहे तो कसा असला पाहिजे. कसा असला पाहिजे तर रिटर्न इथे लिस्ट टाईल नावाचं विजेट मी घेतो. तर त्यांनी लिस्ट टाईल्स हे केल्या पाहिजेत, काय केल्या पाहिजेत, रिटर्न केल्या पाहिजेत. त्या लिस्ट टाईलमध्ये मला काय दाखवायचं आहे ते मी इथे स्पेसिफाय करतो. पहिली गोष्ट ती म्हणजे टायटल, सब टायटल, लीडिंग, ट्रेलिंग या गोष्टी मला दाखवायच्या आहेत. समजा इथे मी दिलं टायटल. टायटल सेक्शनमध्ये मला काय दाखवायचं आहे, त्याच्या हा जो टायटलवाला सेक्शन आहे याच्यामध्ये मला समजा काय दाखवायचं आहे, एक टेक्स्ट घ्यावं लागेल, टेक्स्ट विजेट ज्याच्यामध्ये टायटल दाखवणार. त्याच्यानंतर सब टायटलमध्ये सुद्धा एक टेक्स्ट दाखवणार. त्याच्यानंतर इथे ट्रेलिंग
या पार्टला मला सॅलरी दाखवायची आहे, इथे सुद्धा मला टेक्स्ट डिस्प्ले करावा लागेल. आणि हा जो पार्ट आहे इथे मला प्रोफाईल पिक्चर दाखवायची आहे, मग इथे मला इमेज डिस्प्ले करावी लागेल. आणि एक सर्कल अवतार असं नावाचं एक विजेट आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही इमेज वगैरे लावली तर असं सर्क्युलर दिसते. तर आपण करूया आता तसं. पहिलं मी काय करतो, टायटल देतो. तुम्ही कुठलंही कोणत्याही क्रमाने देऊ शकता. टायटलमध्ये मला दाखवायचं आहे टेक्स्ट. टेक्स्टमध्ये मला काय दाखवायचं आहे, हॅलो वर्ल्ड दाखवायचं आहे का, नाही. तर मला एम्प्लॉईचं नाव दाखवायचं आहे त्या सेक्शनला. हा जो वरचा सेक्शन आहे हा वाला टायटलचा, त्याच्यामध्ये मला काय दाखवायचं आहे, एम्प्लॉईचं नाव. मग जो एम्प्लॉई या लिस्टमधला तो मला कसा मिळेल, तर इथे इंडेक्स नावाची प्रॉपर्टी आहे, इंडेक्स नावाचं व्हेरिएबल आहे बघा. इंडेक्स नावाचं व्हेरिएबल जिथे सुरू झालं आहे याचं कर्ली ब्रॅकेट, या कर्ली ब्रॅकेटच्या आतमध्ये यायचं आणि एक एम्प्लॉईचं एक ऑब्जेक्ट बनवायचं EMP. मग हा EMP म्हणजे कोण, तर हा इंडेक्स नंबर ज्या एम्प्लॉईचा आहे तो EMP. म्हणजेच काय, लिस्ट ऑफ एम्प्लॉई स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये इंडेक्स. म्हणजे काय, समजा इथे इंडेक्सची व्हॅल्यू 0 असेल तर काय, 0th इंडेक्सवाला म्हणजे हा एम्प्लॉई. त्यानंतर इंडेक्सची व्हॅल्यू 1 होणार तेव्हा हा एम्प्लॉई. त्यानंतर इंडेक्सची व्हॅल्यू 2 होणार तेव्हा हा एम्प्लॉई, अँड सो ऑन अप टू कितपर्यंत हे होणार, जेवढी या लिस्टची लेंथ आहे किंवा या लिस्टचा काउंट जेवढा आहे, नंबर ऑफ एलिमेंट्स विदिन दॅट लिस्ट जेवढे आहेत तेवढ्या वेळा हा इंडेक्स नंबर इटरेट होत राहणार. ओके. मग ते टायटलमध्ये मला काय दाखवायचं आहे, तर हा जो काही एम्प्लॉईचा ऑब्जेक्ट इथे बनलेला आहे त्याची कुठली प्रॉपर्टी डिस्प्ले करायची आहे, तर नेम प्रॉपर्टी डिस्प्ले करायची आहे. त्याच्यानंतर सबटायटलमध्ये मला काय डिस्प्ले करायचं आहे, सबटायटल म्हणजे कुठला पार्ट, हा वाला खालचा पार्ट. तिथे मला डेजिग्नेशन डिस्प्ले करायचं आहे, टेक्स्ट EMP डॉट डेजिग्नेशन. त्याच्यानंतर हा जो लिडिंगवाला पार्ट आहे आणि ट्रेलिंगवाला पार्ट, इथे मला काय करायचं आहे ते मी करतो. समजा लिडिंगवाला पार्ट आहे, इथे मला काय दाखवायचं आहे, तर सर्कल अवतार नावाचं हे जे विजेट आहे ते मला डिस्प्ले करायचं आहे. सर्कल अवतारमध्ये काय काय आहे बघा, इथे बॅकग्राऊंड कलर, बॅकग्राऊंड इमेज, फोरग्राऊंड इमेज. त्याच्यानंतर बॅकग्राऊंड इमेज जर फेच नाही झाली तर त्या ठिकाणी काय डिस्प्ले करायला पाहिजे ते. फोरग्राऊंड इमेज जर फेच नाही झाली इंटरनेटवरून तर तिथे काय डिस्प्ले व्हायला पाहिजे ते. फोरग्राऊंड कलर, त्यानंतर त्याची रेडियस किती पाहिजे, मिनिमम रेडियस, मॅक्झिमम रेडियस, अशा या वेगवेगळ्या प्रॉपर्टीज आहेत. तर आपण सध्या इथे याच्यामध्ये कोणती प्रॉपर्टी देऊया, बॅकग्राऊंड कलर देऊया, कलर्स डॉट ब्ल्यू. ओके, ही लीडिंगची प्रॉपर्टी झाली. आणि आता ट्रेलिंग म्हणजे काय, हे उजव्या बाजूला त्या ठिकाणी मला काय दाखवायचं, एक टेक्स्ट विजेट दाखवायचं आहे ज्यामध्ये एम्प्लॉईची सॅलरी डिस्प्ले करायची आहे. मग इथे बघा EMP डॉट सॅलरी याचा जो डेटा टाईप आहे तो काय असणार, डबल डेटा टाईप. इथे आपण डबल दिला आहे, पण या टेक्स्टमध्ये मला स्ट्रिंग पास करावी लागते, बरोबर. मग इथे डॉट मारून एक फंक्शन असतं टू स्ट्रिंग ॲज अ फिक्स्ड म्हणून, किंवा टू स्ट्रिंग असं सुद्धा फंक्शन असतं, कुठलाही वापरू शकता. टू स्ट्रिंग ॲज अ फिक्स्ड हे जर वापरलं तर याचा फायदा काय, तर तो जो काही नंबर असणार तो त्याच्या डेसिमल पॉईंट नंतर तुम्हाला किती डिजिट्स राऊंड करायचे आहेत, राऊंड अप, ते तुम्ही इथून स्पेसिफाय करू शकता. हा याचा फायदा. नाही तर नुसतंच सुद्धा तुम्ही काय करू शकता, टू स्ट्रिंग असं सुद्धा लिहू शकता तरी चालतं. ओके. तर एवढं करून मी काय करतो, हा कोड रन करतो. काहीतरी एरर आलेला आहे. ओके, सेमीकोलन दिलेला मी चुकून, रन करतो. हे बघा या ठिकाणी हा लिस्ट व्ह्यू आलेला आहे. ही जी लिस्टमधली नावं होती, बाबूराव परब, ओनर आणि त्याची सॅलरी, ही सगळी दिसत आहेत बघा. टायटल सेक्शनला यांची नावं लागलेली आहेत.
कारण आपण काय म्हटलं, टायटलला काय लाव, तर emp.name लाव, त्याच्यानंतर सब टायटलला काय लाव, तर emp.designation म्हणून खाली बघा डेजिग्नेशन लागलेलं आहे. त्याच्यानंतर लीडिंगला काय लाव, सर्कल अवतार, ज्याचा बॅकग्राऊंड कलर काय असणार, ब्ल्यू असणार. आणि ट्रेलिंगला काय लाव, ते हे सगळे जे काही सॅलरीच्या व्हॅल्यूज आहेत त्या. आपण काय केलं इथे टू स्ट्रिंग ॲज अ फिक्स्ड 2 केलं, म्हणजे 2 डिजिटपर्यंत ते राऊंड अप झाले. ओके, तर हे जर तुम्हाला नको असेल असं काय 0.00 वगैरे दाखवायला, तर तुम्ही नुसतं सुद्धा टू स्ट्रिंग करू शकता. म्हणजे हे 0.00 आहेत, त्याच्याऐवजी 0.0 झाला. कळलं? पण ज्या ठिकाणी हिशोबाच्या ज्या व्हॅल्यूज असतात त्या पॉईंटच्या नंतर, डेसिमल पॉईंटच्या नंतर 2 0 दाखवायचा पॅटर्न जवळपास सगळीकडे फॉलो केला जातो. म्हणून मी इथे टू स्ट्रिंग ॲज अ फिक्स्ड आणि गोल ब्रॅकेटमध्ये 2 ही व्हॅल्यू पास करतो. तर आपण हा लिस्ट व्ह्यू बनवला, लिस्ट स्टाईल बघितली आपण ही. मग आता इथे जी काही इमेज आहे ती इमेज आपल्याला दिसली पाहिजे ना. मग आता इमेज कशी ॲड करायची इथे सर्कल अवतारमध्ये किंवा फ्लटरमध्ये आपण इमेज कशी ॲड करायची ते आता आपण बघणार आहोत. मग इथे मी फोल्ड करतो, ही एक प्रॉपर्टी त्याची बॅकग्राऊंड कलर. त्याचप्रमाणे एक चाइल्ड नावाची प्रॉपर्टी आहे आणि या चाइल्डमध्ये मी काय घेणार, इमेज हे विजेट वापरणार. चाइल्डमध्ये मी इमेज हे विजेट वापरणार. आणि माझ्या ज्या काही इमेजेस असतील त्या इमेजची नावं मी इथून देऊ शकतो. आणि जर मला इंटरनेटवरून इमेज पाहिजे असतील तर image.network हा ऑप्शन आहे. आणि या ठिकाणी तुम्ही जी काही ऑनलाईन इमेज असणार त्याचा तुम्ही पाथ देऊ शकता. ऑनलाईन इमेज म्हणजे पिक्सम नावाची एक वेबसाईट आहे, pixum.photos. याच्यामध्ये काही URL दिलेले आहेत मला जी काही इमेज वगैरे वापरायची आहे त्याला तुम्ही ब्लर वगैरे इफेक्ट देऊ शकता. मग त्याच्यासाठी काय फायर केलं पाहिजे ते सगळे API वगैरे इथे मेन्शन केले गेलेले आहेत. मी काय करतो, याच्यातला एखादा URL कॉपी करतो आणि तो इथे पेस्ट करतो आणि हा प्रोग्राम रन करतो. मग ती इमेज बघा इथे आलेली दिसते. ही ऑनलाईन इमेज आपण डिस्प्ले केली. तीच जर मला ऑफलाईन करायची असेल तर त्याच्यासाठी मी काय करणार, image.network न वापरता काय करणार, सरळ इमेज विजेट घेणार आणि त्याच्यामध्ये इमेज नावाची ही प्रॉपर्टी वापरणार. आणि याच्यामध्ये मी असेट इमेज नावाचं विजेट घेणार. हे असेट इमेज नावाच्या विजेटमध्ये मला जी इमेज डिस्प्ले करायची आहे त्याचा मी पाथ टाकणार. कोणती इमेज मला डिस्प्ले करायची आहे त्याचा मी इथे पाथ टाकणार. मग त्याच्यासाठी मला इथे एक असेट नावाचा फोल्डर बनवावा लागेल. मग हा तुमचा मेन प्रोजेक्ट झाला. या मेन प्रोजेक्टला राईट क्लिक करून मी एक डिरेक्टरी बनवतो ज्याला नाव देतो असेट्स. आणि या असेट्समध्ये मी काही इमेजेस ॲड करतो. हे मी नेटवरून घेतलेले होते, कॉपी करतो आणि इथे असेट्स नावाच्या या डिरेक्टरीमध्ये पेस्ट करतो. मग इथे हे इमेजेस आलेले आहेत, बरोबर. मग आता हे जे इमेजेस आहेत हेच मी अप्लाय करणार कोणाला, या एम्प्लॉईचे प्रोफाईल पिक्चर म्हणून. मग इथे जी काही मी जागा सोडली होती तिथे या इमेजेसची नावं देतो, user1.jpg. या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, ऑनलाईन इमेजेस असतील अपलोड केलेले तर त्यांचा इथे तुम्ही पाथ देऊ शकता. आणि तुम्ही स्वतः हे API कसे बनवू शकता त्याच्यासाठी माझी स्प्रिंग बूटची सिरीज बघा. अशा प्रकारे हे आपण इमेजेस दिले. म्हणजे काय होणार, इथे असेट इमेजमध्ये आता मी इथे काय करणार, असेच इमेज डिस्प्ले करायची आहे. मग या असेट फोल्डरमध्ये जा आणि या पर्टिक्युलर नावाच्या इमेजेस घे. म्हणजे इथे EMP ऑब्जेक्टमध्ये इथे
जो एम्प्लॉईचा ऑब्जेक्ट आहे या पर्टिक्युलर इंडेक्स नंबरचा, त्याची जी काही इमेज आहे ती इथे डिस्प्ले करतो. मग ती मला कशी मिळणार, तर इथे अशी मिळणार. असेट्स नावाचा फोल्डर आहे, त्याच्यामध्ये ते मला इमेजेस मिळतील. आणि समजा या असेट्स नावाच्या फोल्डरमध्ये एक इमेजेस नावाचा फोल्डर असला असता, इमेजेस किंवा IMG नावाचा, आणि या IMGच्या आतमध्ये हे जर इमेजेस असले असते, हे त्याच्यामध्ये मी ड्रॅग ड्रॉप करून मूव्ह केले, IMG मध्ये असले असते, तर मी इथे काय केलं असतं, assets/img स्लॅश, आणि याच्या नंतर मला काय द्यायचं आहे, या एम्प्लॉईच्या ऑब्जेक्टमध्ये स्टोअर केलेली व्हॅल्यू, ती कशी मिळणार, पिक्चर या प्रॉपर्टीद्वारे. मग इथे मला डायनामिक व्हॅल्यू द्यायची असेल तर मी काय करतो, इथे डॉलर कर्ली ब्रॅकेट वापरतो आणि इथे मी काय देतो, डायनामिक व्हॅल्यू कशी देतो, emp.picture. ओके, मग एवढं करून ते पिक्चर्स दिसणार नाहीत. आपल्याला फ्लटरला सांगावं लागेल की असेट्समध्ये मी इमेज ठेवलेले आहेत, ते लोड करून घे. मग त्याच्यासाठी जशी स्प्रिंगमध्ये डिपेंडन्सीज लोड करण्यासाठी pom.xml फाईल असते जी रिलोड करावी लागते त्यामध्ये काही कोड चेंज केल्यानंतर, सिमिलरली इथे फ्लटरमध्ये ही pubspec.yaml नावाची फाईल असते, ज्याच्यामध्ये काही जरी चेंज केले तरी मला ते पुन्हा लोड करावा लागतो प्रोजेक्ट. याच्यामध्ये सुद्धा डिपेंडन्सीज असतात जशा स्प्रिंगच्या pom.xml फाईलमध्ये असतात तशाच. मग याच्यामध्ये तुम्ही काय करायचं, असेट शब्द शोधायचा, Ctrl+F दाबला आणि इथे असेट शब्द शोधला, तर इथे बघा त्यांनी काहीतरी असेटचा पार्ट आहे तो कमेंट करून ठेवला आहे, कळलं. मग हे कमेंट मी काढतो Ctrl/ दाबून. मग आता इथे बघा लाल रेषा येते, लाल रेषा म्हणजे काय, इथे एरर आहे, इंडेंटेशनचा एरर आहे. मग इथे फ्लटर हे नाव आहे, त्याच्यानंतर एंटर मारल्यानंतर ज्या ठिकाणी कर्सर येतो त्या लाईनमध्ये, या लाईनमध्ये काय असलं पाहिजे, हे असेटचं नाव आलं पाहिजे, कळलं. म्हणून मी काय करतो, एक टॅब अंतर मागे घेतो, समजलं एवढं. आणि हा वाला जो पार्ट आहे तो फोडतो आणि या ठिकाणी मला पाथ द्यावा लागेल, ज्या पाथमध्ये आपले इमेज असणार तो पाथ मला इथे द्यावा लागेल. पाथ काय आहे आपला, तर इथे द्यायचं डॅश assets/img. या असेट्समधल्या IMG फोल्डरमध्ये आपले इमेजेस आहेत. एवढं केल्यानंतर ही फाईल आपल्याला काय करायची आहे, लोड करायची आहे. मग इथे मी क्लिक करतो pub.getला. मग इथे बघा हे इमेजेस आहेत ते इथे लोड झालेले आहेत. अशा प्रकारे आपण लिस्ट व्ह्यू बघितलेला आहे, लिस्ट व्ह्यू, आणि त्या लिस्ट व्ह्यूमध्ये ही लिस्ट टाईल. तर इथे आपण काय वापरलं होतं, लिस्ट व्ह्यू डॉट बिल्डर हा कन्स्ट्रक्टर वापरला होता. आता मी तुम्हाला लिस्ट व्ह्यू डॉट सेपरेटर हा कन्स्ट्रक्टर वापरल्यावरती काय वेगळं आपण करू शकतो ते तुम्हाला दाखवणार. मग लिस्ट व्ह्यू डॉट बिल्डर होता ना, त्या ठिकाणी मी काय करणार, इथे आता लिस्ट व्ह्यू डॉट सेपरेटेड हे करणार. मग लिस्ट व्ह्यू डॉट सेपरेटेड केल्यानंतर आपल्याला एक एक्स्ट्रा प्रॉपर्टी इथे वापरावी लागते, ती म्हणजे काय, सेपरेटर बिल्डर. हा सेपरेटर बिल्डर काय करतो, तर ही जे लिस्ट आहेत, लिस्ट टाईल्स आहेत, या टाईल्सला एक सेपरेटर ॲड करतो आपण, जो इथून स्पेसिफाय करणार. बघा कर्सर ॲटोमॅटिक आलेला आहे, इथून आपण तो स्पेसिफाय करू शकतो सेपरेटर बिल्डर वापरून. एंटर मारतो आणि इथे मी काय करतो, सेपरेटर मला कसा पाहिजे ते मी स्पेसिफाय करतो. रिटर्न एक मला डिवायडर पाहिजे, डिवायडर, आणि त्या डिवायडरची जाडी किती पाहिजे, थिकनेस किती पाहिजे, तर 2 पिक्सेल समजा. आणि त्याचा कलर काय पाहिजे, कलर समजा ब्ल्यू पाहिजे किंवा हा पाहिजे समजा लाईट ब्ल्यू. तर
असं करतो आणि ॲप्लिकेशन लोड करतो, तर इथे बघा एक डिवायडर ॲड झाला आहे. अशा प्रकारे तुम्ही डिवायडरसुद्धा इथे ॲड करू शकता. आणि हे जर एलिमेंट्स समजा वाढले तर ॲटोमॅटिक इथे स्क्रोल बार ॲड होतो स्क्रोल करण्यासाठी. कळलं तुम्हाला? सिंगल चाइल्ड स्क्रोल व्ह्यूमध्ये टाकायची गरज नाही. अशा प्रकारे आपण लिस्ट व्ह्यू बघितला.